आले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोड्या बहुत सुकृताची जोड्या बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम
हॅलो. हे दसे चरित्र केले नारायण, हे दसे चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण. रांगता गोधने राखीदा हे, रांगता गोधने राखीदा हे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. गोधने राखीदा हे, रंगता गोधने राखीदा हे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. या रूपे अनंत हे सोंग सारिले, या रूपे अनंत, पुढेही बहुत करणे आहे, पुढेही बहुत करणे आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. बहुत करणे आहे, पुढेही बहुत करणे आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, तुका म्हणे धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. नारायणे अवतार, नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
हे दश चरित्र केले नारायणे 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 रांगता गोधन राखता है रांगता गोधने राखता है रांगता गोधने राखता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे तुझे वर्णी गुण नाम रांगता गोधनी राखीता हे हो रांगता गोधनी राखीता हे रांगता गोधनी राखीता हे माझी वाणी तुझे हे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हे ऐसे दे प्रेम ऐसे दे प्रेम ऐसे दे ऐसे दे प्रेम ऐसे दे प्रेम काही कळ ऐसे दे ऐसे देई प्रेम हे काही कळा
नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम विठ्ठल 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 बोला पुंडली गोदे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज की जय संत मौलगिरी महाराज बोलो रे भाई संगतन की जय ओ हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राघेद आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम अजून थोडा मोकळा कर ऐसे देई प्रेम काही कणा हे सोंग सारिले या रूपे अनंत पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कणा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कण पांडुरंग गुरु प्रथम नमन पांडुरंग गुरु प्रथम नमन ओ सारे चरण संत जिया चरण संताजिया दो सारे चरण संताजिया चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभम जगन्नित बाणे मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदा धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्वर्शं सर्ववेष्टितं चम्बितं पुण्यदानं करालेथिदन्तं समाधितं हृदयं नमामि गंगागिरे गिराजम् शुचिः शीला समदक्षसप्रतापि जितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह नवनाथ ग्रंथ पारायण वर्ष 26वे धर्मनाथ बीजेच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह नवनाथ पारायण गंगेश्वर आश्रम गायगाव उपस्थित सर्व भक्तगण ग्रामस्थ गायगावकर ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजने मंडळ गायक वादक मंडळ आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने गंगेश्वर आश्रम हिवाळे वस्ती मापारी वस्ती गोलप वस्ती गायगाव परिसर समस्त भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ
कैलासवासी कारभारी रामभाऊ हिवाळे यांचं काय, त्यांनी आश्रमाला जागा दिलेली आहेत. गुलाबगिरी महाराजांनी आश्रमाला ही जागा दिलेली आहे. त्या आश्रमात हा कार्यक्रम आहे. सर्व पंचक्रोशीतील भक्तगण, जय बाबाजी भक्त परिवार, महिला मंडळ, गंगागिरी महाराज सेवेकरी महिला मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, ग्रामस्थ मंडळ, पाहुणे मंडळ, सर्वांना धन्यवाद. 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे. नवनाथ पारायणही झालेला आहे आणि धर्मनाथ बीजेच्या निमित्ताने असणारं हे पारायण आहेत. वारकरी संप्रदायाचं उद्गमस्थान म्हणजे नाथ परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष उडाला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ते दातार ज्ञान देवा सार चोज. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली. तीच प्रेममुद्रा गोरक्षाला मिळाली. गोरक्षांपासून गहिनीला, गहिनीनाथापासून निवृत्तनाथ महाराज, त्यापासून ज्ञानोबा आहे. नाथ परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला प्रारंभ केला. नवनाथ धर्मनाथ बीजेचं निमित्त आहेत. नवनाथ हे नवयोगेश्वर आहेत, ऋषभपुत्र नवयोगेश्वर. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये जनक नवयोगेश्वर संवाद आहेत. ज्या नवयोगेश्वरांनी जनकाला उपदेश केला होता तेच नवयोगेश्वर कलियुगामध्ये नवनाथ रूपाने आहेत. असो अखंड हरिनाम सप्ताह, काल्याचं कीर्तन दहांडी टांगलेली आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की बंधन असतं, ते म्हणजे कृष्णाच्या बालचरित्राचं. मत्स्यकूर्म वराह आदी अवतारामध्ये काला नाही म्हणून कृष्णचरित्रच फक्त गायलं जातं. मत्स्य चरित्रात काला नाही, कुर्म चरित्रात काला नाही, वराह चरित्रात काला नाही, नृसिंह चरित्रात काला नाही. वामन चरित्रामध्ये भक्त भेटला बळी, त्या बळीला दिलं पाताळात घालून. बळीच्या द्वारामध्ये भगवान वामन प्रगट झाले. ओम भवते भिक्षाम देहि. भिक्षा मागतायत महाराज. बळीने पाहिलं काय लहान बालक दिसतायत, पण तेजपुंज बालक होतं. बळी उभारायला हात जोडले बालकाला. कोण आहात आपण? ब्राह्मण देवता. काय होय आपल्याला? बळीने वामनाची स्तुती केली. वामनाने बळीची स्तुती केली. वामनाने बळीची स्तुती केली. अरे बळी, तुझ्यासारखा, तुझ्या बापासारखा दानशूर कोणी झाला नाही, तुझ्या आजोबासारखा भक्त कोणी झाला नाही, तुझ्या पणजोबासारखा बलवान कोणी झाला नाही. पणजोबाचं बल, आजोबाची भक्ती आणि तुझ्या वडिलांचं दानशूरत्व हे तीनही गुण तुझ्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. एवढी स्तुती केल्यावर कोण संतुष्ट होणार नाही? बरं, सगळे लोक स्तुतीलाच भाळतात. स्तुतीला देव सुद्धा भाळतो. लोकांचं काय? लोक जेव्हा स्तुती करतात आनंद वाटतो ना. खरंच तुम्ही किती धार्मिक आहात, किती धनवानही आहात, परंतु दानशूरही आहात, पराक्रमी आहात आणि दानशूर आहात, परोपकारी आहात. हा म्हणलं आपण कोण करणारी करता करिता तो परमात्मा आहे. वरून जरी बोलत असला तरी आतून मात्र त्याला गुदगुल्या होतात. प्रत्येकालाच कोणी स्तुती केल्यावर गुदगुल्या होतातच. वरून म्हणतो तो आपण कोण करणार आहे, तो परमात्मा करून घेणार. असं तोंडाने जरी बोलत असला तरी आतून त्याला वाटतं अशी स्तुती आणखी व्हावी. पण एक लक्षात ठेवा,
एखादा मनुष्य जर प्रमाणापेक्षा जास्त स्तुती करीत असेल तर त्याच्यापासून सावधान. काही लोक स्तुती करतात. खरंच तुम्ही किती भाग्यवान आहे, किती दानशूर आहात, किती धार्मिक आहात, किती परमार्थिक आहात. एवढं सगळं बोलतो म्हणतो 10,000 का होईल का. या स्तुतीच्या पाठीमागे काहीतरी लपलेलं असतं. म्हणून स्तुती करणारापासून सावध असावं. वामनाने बळीची स्तुती केली, पण बळीच्या लक्षात आलं. बळी म्हणला आता पुरे झाली स्तुती, मुद्द्यावर या. नेमकं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. सांगितलं मला काही नको, पण असं वाटतं पूजापाठ करण्याकरता स्वतःची हक्काची जागा असावी, म्हणून मला काही जमीन पाहिजे. किती पाहिजे? 3 पावलं मावेल एवढी जागा पाहिजे. बळी लागला असायला. काय तुला काय मागावे समजत. माझ्यासारखा बळीराजा प्रसन्न असताना तो खूप काही मोठं मागून घ्यायचं, तर तू काय मागतोय? 3 पावलं मावेल एवढी जमीन. सांगितलं राजा मी लालची ब्राह्मण नाही, ब्राह्मणाने संतुष्ट असावं. 3 पावलात जर माझं भागत असेल तरी मी जास्त का मागू बरं. काही लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात बरं का. तसं दाखवायचा पाय वेगळा आणि घ्यायचा पाय वेगळा आहे भगवंताचा. अरे तुझ्या वितवित पायाने काय व्हायचं? माझ्याकडे मोठ्या पावलाचे राक्षस आहे, त्यांच्या पावलांनी मोजून देऊ का? नाही नाही नाही, माझ्याच पावलाने पाहिजे. काय मागतोय तू? 3-5 त्रिपाद भूमी. एखाद्या 4-2, 10-5 गावाची जागिरी मागून घ्यायची. मोठा तर 100-200 एकराचा एखादा नंबर मागून घ्यायचा, आणि तू काय मागतोय 3 पावलं मागेल. मला द्यायला तर परवडलं पाहिजे. काही लोकांना काय मागावं हे समजत नाही. हायवे रोडच्या कडेला कमांची शेती होती, खूप चांगली शेती फुलवली. तिथून कृषी मंत्री चालले होते, त्यांनी गाडी उभी केली, शेतकऱ्याची भेट घेतली. फार सुंदर शेती फुलवली, मला आवडली म्हणे तुझी शेती. मी कृषी मंत्री आहेत, तुला काय हवं असेल तर सांग, माझ्या कृषी मंत्री खात्यातून, कृषी खात्यातून तुला काहीतरी देतो निधी म्हणून. आता कृषी मंत्री पसंत नाहीत ना शेतकऱ्यांनी, काहीतरी चांगलं मागावं ना. पण साहेब सकाळी मी फार घाईत आलो म्हणजे तंबाखू आणली चुनत घेऊन राहिला. बघा त्या मंत्र्याला म्हणतोय तू काय. अरे वामना माझ्यासारखा बळी प्रसन्न आणि तू काय मागतो? 3 पावलं मावेल जमीन. वामन आणि बळीची जी चर्चा चालू होती ना, ती रत्नमाला ऐकत होती. रत्नमाला ही आहे बळीची कन्या. त्या रत्नमालेच्या मनामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला. किती सुंदर बालक आहे. अशा बालकाने जर माझ्या उदरी जन्म घेतला असता तर अशा बालकाची माता होण्याचं भाग्य मला लाभलं असतं. हा भाव तिच्या मनात निर्माण होऊ लागला. वात्सल्य भाव निर्माण झाला. पण ज्या वेळेला वामनाने खरा पाय दाखवला, पहिल्या पावलामध्ये पाताळ लोक मृत्यूलोक संपवला, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग लोक संपवला, त्रैलोक्य संपलं. सांग बळी कुठं पाय ठेवू तिसरा? तुझ्याकडे जर 3 पावलं जमीन नव्हती तर तू संकल्प केला कसा? तुला शाप देईल म्हणे, मला पाय ठेवायला जागा दे. अशा वेळेला ते रत्नमाला धावली बरं का. तिला क्रोध आला. मला वाटलं किती सुंदर बालक आहे, हा तर माझ्या बापाला फसवण्याकरता आला. याला मी ठार मारल्याशिवाय राहणार नाही. पण बळीने सांगितलं रत्नमाला थांब. ती बिचारी गप्प झाली. बापाचा आदेश नाही आहे. तीच रत्नमाला पुढच्या जन्मामध्ये पुतना झाली बरं का. तर अशा प्रकारे सांगितलं तुझ्याकडे जर 3 पावलं मावेल एवढी जमीन नव्हती तर मग तो संकल्प केला कसा? शुक्राचार्यांनी सुद्धा बळीला विरोध केला. रे बळी ही देऊ नको, हा कोणी साधारण नाही आहे, हा कोणी भिकारी नाही आहे, हा वामनही नाही आहे, 52ही नाही, 53ही नाही. हा कोण आहे माहिती आहे? हा देवतांचं कार्य साधण्याकरता आलेला विष्णू आहे. तुझं सगळं हरण करण्याकरता आलेला आहे. बळी म्हणला मग तर दान द्यावंच लागेल. प्रत्यक्ष भगवान जर परीक्षा पाहायला आले. एखाद्या मुलाने वर्षभर अभ्यास केला
आणि त्याला जर सांगितलं पेपर देऊ नको, चालेल का बरं? मी अभ्यास कसा करता गेला? आता एखाद्या अभ्यास केलेलाच नसेल त्याला तर बरं वाटेल मग, पण आता अभ्यास केलाय त्यांनी, त्यासाठी पेपर देऊ नको. बडे म्हणलं मी माझ्या जीवनामध्ये दान देण्याचा अभ्यास केलाय आणि पेपर तपासाला प्रत्यक्ष भगवान विष्णू आलेला आहे दान मागण्याकरता. मग आता मी नाही कसं म्हणावं? सोळ संकल्प ओम धर्मेचे अर्थेचे कामेचे नातेचे रामे नातेचे रामे संकल्प सोडला सांगितलं. जरी दुसरीकडे तुम्हाला जागा नसली तरी माझ्या मस्तकावर पाय ठेवा. तो का म्हणे बडी जीव दिला पाया तळी. आता जो भगवान भक्ताला पाताळात घालतो त्याची भक्ती कशी करावी? मत्स्य कर्म वराह वामन अवतारामध्ये काला नाही, परशुराम अवतारात काला नाही, परशुराम अवतारामध्ये हातात कुऱ्हाड आहे, समजायची ताकद नाही कोणाची. राम अवतारामध्ये वानरांच्या संवेमध्ये काला नाही. लंकेवर विजय मिळवून जेव्हा राम अयोध्येला परत आले, पहिला आला राम राणा, पहिला आला राम राणा, पहिला राम राणा, पहिला राम राणा. लंका दिधली विभीषणा, लंका दिधली विभीषणा, पहिला राम 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 राणा. लंका दिधली विभीषणा, लंका दिधली विभीषणा, पहिला राम राणा, पहिले आला राम राणा. पहिला आला राम राणा, लंकादी धली विभीषणा. सगळे वानर, त्या वानरांना पंगत दिली महाराज. त्या पंक्तीला कसं बसावे वानरांना कळतं का हो? एक या भांदीवर एक त्या भांदीवर, कोणी शेंड्यावर जाऊन बसला, कोणी वाट्यावर जाऊन बसला. असं तुम्हाला कोण वाढणार बरं? सगळे खाली या, एका लाईनमध्ये बसा. सगळ्या वानरांना एका रांगेत बसवलं, पण एकच तोंड इकडं एकच तोंड तिकडं. अरे असं बसत नसतात पंक्तीला. मग सगळ्यांनी एका बाजूला तोंड करून बसा. बसले एका बाजूला तोंड करून. आल्या पत्रवाड्या, यांना वाटलं हेच वाढलं खायला. जाळाचा पाला खाणारे ते वानरं काही निपतळच खाऊन टाकल्या. जेव्हा पदार्थ आले पत्रवड्याचा पत्ता नाही. अरे पत्रवड्या कुठे गेल्या? म्हणजे आम्ही खाल्ल्या. पत्रवड्या खात नसतात, मग त्याच्यावरचे पदार्थ खातात. परत पत्रवड्या वाढल्या, पदार्थ वाढले. त्या पदार्थामध्ये काही भोकरं वाढले. भोकरं एकाने ते भोकर हातात घेतलं आणि दाबलं. भोकर दाबलं, उंच उडी मारली गिठोडी. याला इतकी छोटीशी गिठोडी इतकी उंच उडी मारते, मग मी काय कमी आहे काय? आणि त्याच्यापेक्षा उंच उडी मारली. बाकीचे माकडं म्हणले आम्हाला उड्या मारता येत नाही का? सगळेच लागले उड्या मारायला. आता खाली पंक्तीचं काय झालं असेल बरं सगळ्यांनी उड्या मारल्यावर? आता अशा वानराच्या सोबत कसं काय काला करणार? म्हणून काल्यास उपयुक्त आहे कृष्ण चरित्र. ते कृष्णाचं बालचरित्र. मथुरेतील चरित्र नाही, द्वारकेतील चरित्र नाही. मथुरेत काला नाही, द्वारकेत काला नाही, काला गोकुळात आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी.
गोकुळात जे भगवंताने केलं ते चरित्र, त्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाच्या बालचरित्राचं वर्णन आहे. मी सांगितलं जशी बळीची कन्या होती रत्नमाला, तिला क्रोध आला, माझ्या बापाला फसवण्याकरता आला याचा भेद पाहते वेळे पुढच्या जन्मात ती पुतना झाली. पुतनेने 2 कामं केले, एक दूध पाजण्याचं आणि विष पाजण्याचं. विष पाजण्याकरता आली हा झाला शत्रुभाव, आणि दूध पाजण्याकरता आली झाला वात्सल्य भाव. शत्रुभाव आणि वात्सल्य भाव 2 प्रकारचे भाव त्या पुतनेच्या अंतःकरणामध्ये होते, म्हणून भगवंताने पुतनेचा उद्धार केला. पुतना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, पवित्र नाही अशी अपवित्र अविद्यारूपी पुतना गोकुळात आली. पुतना लोक बालक राक्षसी रुधिराशना, बालकांची हत्या करीत करीत आली राक्षसी, स्तनाला विष लावून आली बरं का. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसयापायदप्यसाध्वी लेभे गतिं धात्रिजितान्ततन्यं संवादयालुं शरणं व्रजेम. स्तनाला कालकोट विष लावून आलेली पुतना, विष पाजो आली पुतना राक्षसी, तोंड झाकून आली. ही तोंड झाकून चालण्याची पद्धत पुतणेपासून सुरू झाली बरं का. आता तोंड झाकण्याची फॅशन निघाली, कधी काय फॅशन निघाल सांगता येत नाही. एक मुलगा आला, ते पॅन्ट गुळ घ्या फाटकी, म्हटलं अरे फाटकी पॅन्ट का घातली, पैसे नाही तुझ्याकडं? नाही ही तर नवी आहे म्हणले. नवी कसं काय फाटली? नाही नाही फॅशन आहे फाटकी पॅन्ट. एक खाली वाकायला लागला तर त्याला वागताच येईना, असंच करायला लागलं. अरे हा कोणता नमस्कार, खाली वाग जरा. तर खाली वागलं की मागून फाटती म्हणे. मग एवढी टाईट कशाला घालतो तो? नाही फॅशन आहे. हा कोणती फॅशन आहे? एकाने पत्नी करता 2-4 साड्या घेतल्या, पळतच निघाला घरी. मध्ये मित्र भेटला, रे पळत काय चालला, चोरून घेतलं काय? नाही हे काय पावती म्हणले. मग तू पळत का चालला? त्याने सांगितलं घरी जायला जर उशीर झाला आणि तेवढ्या वेळा जर फॅशन बदलली तर. फॅशन कधी बदलेल हेही सांगता येत नाही. पुतना तोंड बांधून आलेली होती. जो पाप कर्म करण्याकरता जातो तो तोंड बांधून येतो महाराज. पुतना मारण्याकरता आलेली होती. पुतना दिसायला सुंदर नव्हती, पण असं रूप घेतलं जणू स्वर्गातली देवांगना उतरली का काय. इतकी सुंदर दिसत होती ती पुतना, वास्तविक सुंदर नव्हती, पण स्वभाव सुंदर नसलं तरी सुंदर दिसावं वाटतं प्रत्येकाला. ब्युटी पार्लरला हजारो रुपये खर्च का करतात बरं? सुंदर दिसण्याकरतात ना. एक माणूस म्हणला, व आम्ही बघा पुरुष आहेत ना, हे महिलांपेक्षा जास्त स्वच्छ राहतात म्हणजे कसं काय? ते सांगितलं आम्ही जेव्हा हजामातला जातो, हजामात करून आल्यानंतर तोंड धुतो, तर महिला जेव्हा ब्युटी पार्लर जाते ना मनावर धुवा बरं. हा दाढी करून जातो, आंघोळ करतो, तोंड धुतो, त्या धुतात का हो? मग स्वच्छ कोण राहतं? ओ पुतना आली, बालकांची हत्या करण्याकरिता आली. यशोदेकडे आली. अगं यशोदेतला मुलगा झाल्याचं कळालं. कुठे बाळ? सांगितलं आताच नाव घातलंय, झोपलंय, जाऊ नको तिकडं. नाव घातल्यावर बाळ झोपत असतं, कारण ते थकून जातं. ते एकतर हिच्या हाताला जेव्हा चटका लागतो तेव्हा हिला वाटतं आता पाणी तापलं. आता हिचे हात काम करून करून दगडासारखे निबर झाले आणि हिला चटका बसतो म्हणते आता तापलं पाणी. पोरगं रडतं नव्हते गरम पाण्याने. बघ त्याचे अंग चोळून चोळून हातपाय ओढून ओढून ताणून ताणून असं थकत होते, आपोआप झोप येते त्याला. सासूबाई म्हणजे बघ असं नाव घालावं तर कसं पोरगं झोपलं. बाळाला नाव घातलं, बाळ झोपलंय, जाऊ नको तिकडं. पण जाऊ नको म्हटलं की जाणार असा स्वभाव असतो माणसाचा बरं का. काही लोकांचा स्वभाव इकडं डोक तिकडं डोक, डोक्यातच राहतात, नको त्या ठिकाणी. कारण डोकण्याचा स्वभाव जन्मापासून आहेत, बहुतेक डोकाळूच आहेत.
पायाळू फार थोडे असतात, जन्माला येताना डोक्यात झाले ते. पुतणीने डोकावून पाहिलं. डोकावून पाहिल्यानंतर यशोदा म्हणले ते झोपले. भगवान म्हणले मी काय झोपायला आलो का? बोवणीचे गिऱ्हाईक परत जाऊ देऊ नाही. पहिला उद्धार पुतणेचा आहे. राम अवतारामध्ये पहिला उद्धार त्राटिकेचा, कृष्ण अवतारामध्ये पहिला उद्धार पुतणेचा. अरे बाळा, कसा खेळतोय, कसा बागळतोय, कसा हसतोय, कसा हातपाय हलवतोय, ओळखत नाही का? तुझी मावशीनं भेटायला आली, दूध प्यायचं का? भूक लागली का तुला? असं म्हणून यशोदेने बाळाला उचललं. पुतणीने बाळाला उचललं. यशोदा तर बाहेर गेली. नेमका पुतणीने साधलं. पुतणीने बाळाला उचलल्याबरोबर बाळाने डोळे बंद केले. महाराज वल्लभाचार्यांनी त्याचे काही कारण सांगितले. का डोळे बंद केले? सांगितलं की भगवान विचार करताय, मी तर लोणी खायला आलो आणि समोर तर विष आलं. आता डोळे लावून पिऊन घ्या. विष खावे ग्रासो ग्रासे धन्य तोची एक सोसी. दुःख रूपी विष पचवल्याशिवाय सुखरूपी लोणी मिळत नाही असे सिद्धांत आहे. अगोदर विष पचवावं लागतं. पुतण्याच्या रूपाने समोर विष आलेलं आहे. आणि कृष्णाने डोळे बंद करून भोले बाबाचं ध्यान केलं. हे भोले बाबा, विष पचवण्याचा अभ्यास तुमचा चांगला आहे. समुद्र मंथनामध्ये जेव्हा हलाहल विष निघालं तेव्हा तुम्ही प्राशन केलं. आता माझ्यासमोर पुतण्याच्या रूपाने विष आलंय, म्हणून पिण्याचं काम मी करतो, पचवण्याचं काम तुम्ही करा. कृष्णाने डोळे बंद केले, भोले बाबाचं ध्यान केलं. देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव. भूतात्मन भूत भावना त्राहिणा शरणा बंध त्रैलोक्य दहनाधीश. हा देव देव महादेव, देव देव महादेव, जटाटवी गलज्वल प्रवाह पाविदस्तले तुलेवलंब लंबित भुजंग तुंग मालिका, डमट 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 डमन निनादव डमर वयं चकार चंद्र धानव तनो तुनो शिव शिव, तुला शिव शिव, तुला शिव शिव. जटाकटाह संभ्रमण भ्रमण दुलिंब निर्धरी लोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी, विराजमान मूर्धनी, विराजमान मूर्धनी. दगत 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 ज्वलल ललाट पट्ट पावके किशोरचंद्र शेखर रति प्रतीक्षणं मम, प्रतीक्षणं मम, प्रतीक्षणं मम. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. डोळे बंद केले, भोले बाबाचं ध्यान केलं. वंदे देवम उमापतिर सुरगुरर वंदे जगत कारण, वंदे वन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां वदे. वंदे सुरसांग वंदे नयनं, वंदे मुकुंद प्रियं, वंदे भक्तजनाश्रयं च वरदं, वंदे शिवं शंकर.
डोळे बंद केले, भोले बाबाचं ध्यान केलं, पुतणेच्या स्तनाला मुख लावलं, दुग्ध प्राशन केलं, विष प्राशन केलं. पुतणेला वाटलं आता कृष्ण मरेल. रक्त प्राशन केलं, पंच प्राण उडायला सुरुवात केली. घाबरली पुतना. सोड कृष्णा सोड. भगवान म्हणले, मावशी मी एकतर कोणाला धरीत नाही, धरलं तर सोडित नाही. कृष्ण को पो निजासी मारी, तो पावे ब्रह्म सात्कारी. पुतना घाबरली. सोड कृष्ण. सामुंच मुंच आलमती प्रभाषणी निष्पीड्यमाना खिल जीव वर्मणी. सोड सोड कृष्ण. कृष्णाने प्राणाचं आकर्षण केलं. पुतना मरून पडले. माता यशोदेला जो सायुज्य मोक्ष दिला तो आधी पुतणेला दिला. का दूध पाजण्याचं काम माता करते ते काम पुतणेने केलं. पुतणेचा उद्धार केला. भगवान गोकुळात प्रगट झाले. अष्टमीला प्रगट झाले. चतुर्दशीला पुतना आली. कृष्ण जेव्हा 3.5 महिन्याचा झाला तेव्हा कृष्णाने करवट बदलली. करवट बदलण्याचा उत्सव. तिथं शकटासूर आला. यशोदेने जोडी बांधली बैलगाडीला, त्यात बाळाला टाकलं. शकटासूर आल्यावर कृष्णाने पडल्या पडल्या झोळीतून लात मारली, घालून गाडीच उलटून टाकली. गाडी खाली दबून मेला नव्हतं शकटासूर. हळूहळू कृष्ण रांगायला लागला. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणे रंगनाथ, रंगणी रंगनाथ. तो म्याने केला सये. गवळण जसवंती पैसा गे, गवळण जसवंती पैसा गे, गवळण जसवंती पैसा गे, गवळण जसवंती पैसा गे. तळवे तळहात टेकेत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तुम्ही देखील असे. रांगायला लागला. सगळेच मुलं रांगतात पण कृष्ण रांगताना तळहात टेकवतो. याचा अर्थ काय? तळहात टेकून पृथ्वीला खुणता आलो बरं का. कशा करता? आश्वासन पूर्ण करण्याकरता. काही लोक नुसते आश्वासन देतात, मध्ये भेटतच नाही. पुन्हा 5 वर्षानंतर आश्वासन द्यायला हजर होतं. भगवान सांगतात माझं तसं नाही, मी आश्वासन दिलं तर आश्वासन पूर्ण करतो. मग काय आश्वासन दिलं होतं कृष्णाने? एकदा पृथ्वी रडत रडत गेली होती गायीचं रूप धारण करून भगवंताकडं. पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीसे झाले ओझे. त्याचे धरणीला ओझं झालं होतं अभक्त दैत्यांचं. धरणी म्हणली होती सोसवेना भार मजा, आता मला या पापी अभक्तांचा भार सोसवत नाही. तेव्हा भगवंताने सांगितलं तू काळजी करू नको, तुझा भार हलका करण्याकरिता मी अवतार घेईल. मग भगवान खुणवताय. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत घन रांगू लागले. गाईचं शेपूट धरून कृष्ण उभा राहिला. कृष्णाचं एक नाव पडलं गोवत्स पश्चावलंबन. त्यानंतर कृष्णाला यशोदा चालायला शिकवू लागले. जो ब्रह्मांड चालवतो त्याला यशोदा चालवते. महाराज काय यशोदेचं भाग्य. मीराबाई सुंदर वर्णन करतात. जेव्हा यशोदेने कृष्णाचं बोट दादा चल 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 डावा पाऊल पुढं टाक, उजवा पाऊल पुढं टाक, त्या कृष्णाच्या पायातले घुंगर छन 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 वाजतात. बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया. पैजनिया बाजे पैजनिया बाजे या बाजे पैजनिया, पैजनिया
बाजे पैजनिया पैजनिया बाजे पैजनिया बाजे किशन की पैजनिया किशन की पैजनिया किशन की पैजनिया बाजे किशन की पैजनिया मात यशोदा चलना सिखावे माता यशोदा चलना सिखावे हाथ में लेकर उंगलियां बाजे किशन की पैजनिया की पैजनिया बाजे किशन की पैजनिया बाजे किशन की पैजनिया बाजे मात यशोदा चलना सिखावे हाथों में लेकर उंगलियां बोट धरून यशोदा कृष्णाला चालायला शिकवते. जो ब्रह्मांड चालवतो त्याला यशोदा चालवित. मीरा के प्रभु गिरधर नागर है तीनों लोगों के धनिया. जो त्रैलोक्याचा धनी आहे ब्रह्मांडाचा चालक आहे त्याला यशोदा चालवित आहेत. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. ब्रह्मांडाला तृप्त करणाराला यशोदा तृप्त करीत आहेत. कृष्णाला भूक लागली. म्हणला मैया मला भूक लागली खायला दे. यशोदे घराकडे जा मला जेवू घाल. यशोदे घराकडे जा मला जेवू घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी मला गे पुरणपोळी करून दे मोठी. नाही अळवीत गुळासाठी मला जेवू घाल. यशोदे मला जेवू घाल. यशोदे यशोदे आई मला भूक लागले. लहानच घे घेऊन मला भाजून दे गे मोठा मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल मला जेव घाल. आई मला भूक लागली. ब्रह्मांडाला तृप्त करणारा यशोदा तृप्त करते. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन केले. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणीकडे घेती. भगवान परमात्मा रांगू लागले. ज्या अवस्थेत भगवान लीला करतात त्या अवस्थेचं वर्णन करतायत महाराज. ए दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता. हे रांगताना पासून तर गोधने राखीता आहे पर्यंत. काय या लीलेमध्ये? या लीलेमध्ये प्रेम आहेत महाराज, विशुद्ध प्रेम. काही लोक गरज म्हणून प्रेम करतात. सरपंचाने कलेक्टरला हुरडा पार्टीचं निमंत्रण दिलं. गरम गरम हुरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टरच्या हातात देत होते. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेबमुळे सरपंच आपली बदली झाली बरं का. बरं खाऊन झाल्यावर सांगायचं मध्येच सांगितली बदली झाली. सरपंचाने हातातला हुरडा तोंडात टाकून घेतला. म्हणजे साहेब आता हुरडा संपला. संसारात सुद्धा असंच आहे. गरज असेल तर प्रेम आहे. सासूला सुनेची गरज आहे, सुनेला सासूची गरज आहे म्हणून गोड गोड बोलतात. प्रेम असतं असं काही नाही.
कारण कितीही भांडणं झाली तरी सासूलाही घर सोडता येत नाही, सुनेलाही घर सोडता येत नाही. घरी राहून एकमेकाशी भांडण्यापेक्षा प्रेमाने बोला. प्रेमाने बोलतात याचा अर्थ असतंच प्रेम असं काही नाही. नवरा बायकोचे भांडणं होतात. आता पत्नीचं जमत नाही तरी घरात राहावं लागतं, याच्यापेक्षा आणखी कोणतं दुःख असलं पाहिजे बरं. जमत नाही पण सोडता येत नाही. एक माणूस भेटला, काय म्हणले महाराज फार चूक झाली. काय झालं? तुमची भेट जरा लवकर व्हायला पाहिजे होती. आता बिल काय झालं नाही, आता काय अडकलं म्हणले, आता काय करायला. तर अशा प्रकारे बरं आमच्या माता भगिनीकडे एक सोय आहे बरं का. घरी काय घडलं की शेजारणीला सांगून मोकळ्या. कारण मातांच्या पोटात राहतच नाही कधी काही बरं का. विठाला 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 अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला राष्ट्रपती होते डॉक्टर अब्दुल कलाम. आणि वाजपेयींनी त्यावेळेला एका ठिकाणी मिसाईल परीक्षण केलं होतं, पोखरा. हां तर त्यावेळेला जेव्हा परीक्षण करायचं होतं ना, तर अब्दुल कलाम हे वैज्ञानिक होते. वाजपेयींनी अब्दुल कलामांना याच्यावर तयारी झाली का? हो म्हणले, सगळी तयारी बघता आता स्फोटच घडवायचा राहिला. वाजपेयी म्हणले, पण बातमी लीक तर झाली नाही ना कुठं? अब्दुल कलाम म्हणले, लीक व्हायला काही कारणच नाही, कारण तुम्हाला ऐकून नाही मला ऐकून नाही. लीक तर इथून होता खरं. माणूस काही झालं तरी घरात बोलतो आणि घरात बोलतो की शेजारणीकडे गेलं फक्त तुला सांगण्यावर कोणाला सांगू नको असं करता करता कधी आवाज. तो स्वभाव पण चांगला आहे बरं का. कारण काय असतं बघा, शेजारी एकमेकीला सांगून देणार, थोड्या हलक्या फुलक्या होतात, रडतात, मग आपल्या कामाला लागून जातात. माणसं कोणाला बोलत नाही, सांगत नाही, टेन्शन घेऊन घेऊन बघा टकलं पडायला लागले या लोकांनी. माणसांना टकलं पडतात, महिलांना का नाही पडत त्याचं कारणही आहे. माणसं कोणाला बोलत नाही, डोकं तापून तापून ते केस लागतात गळायला. पण माता बहिणी चांगली सोय, शेजारीला सांगून मोकळ्या. विढाला 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 विढाला. प्रेम आहेत संसारामध्ये, जे प्रेम आहे ते गरज म्हणून प्रेम दिसतं आपल्याला पाहायला. भक्ताचं आणि भगवंताचं प्रेम यस्य नैसर्गिकी रते जीवेची या जीवा. प्रेम भावाची या भावा. तुझा वाचोनी केशवानो नावड्या. हे जीवे अनुसरणी जीवीची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचून केशवा आणून आवडे. जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडं प्रेम तुझी यान वाहिन गा देव राया बहु आवडसी जीवापासून. हे भक्ताचं आणि भगवंताचं प्रेम आहे. महाराज सांगता या प्रेमाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य वाणीमध्ये येण्याकरता या प्रेमाचा काही कळा काही अंश मला द्या ध्रुवपदामध्ये. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम.
वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळला ऐसे देई प्रेम काही कळला ऐसे देई प्रेम काही कळला ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळला माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई खाली बसा. ए दसे चरित्र केले नारायण
रंगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम गाई कडा विठाला विठाला अखंड हरिनाम सप्ताह नवनाथ ग्रंथ पारायण कीर्तन महोत्सव तसं छोटीशी वस्ती आहे पण सप्ताह सुंदर पार पडला. सर्व तरुण मंडळ वर्ष 26वा आहेत. ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळालाही मी धन्यवाद देईल. फाट्यापासून रॅली घेऊन आल्यामुळं रॅली घेऊन येणाऱ्या सर्व तरुण मंडळीलाही धन्यवाद. आणि सेवेकरी महिला किती तारखेला येतात? 2 मंडळे 11 तारीख. गावातलं मंडळ 9 तारखेला येतं, इथलं 11 तारखेला येतं. 11 आणि 9 असे 2 दिवस महिला मंडळाची सेवेचे आहेत. तर सेवेकरी महिला मंडळ दिनेश भाऊ परदेशी यांच्याकडून अन्नदाना करता 21 तेल डबे त्यांनी दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 15 मिनिटात आपण आवरून घेऊ आता, कारण पुढं आम्हाला संभाजीनगरला जायचं आहे. तिथे एक कार्यक्रम आहे. तसा तर हा वस्तीवरचा कार्यक्रम आहे. आता तरुण मंडळींनी सगळ्यांनी आग्रह केला. आमचे मापारी महाराज त्यांनी आग्रह केला, तरुण मंडळाचाही आग्रह होता, त्याच्यामुळं हा कार्यक्रम घेतला. पण छोटीशी वस्ती आहेत, पण सुंदर कार्यक्रम आपण पार पाडला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला 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 विठाला. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा. हे प्रभू, या प्रेमाचा काही अंश मला द्या, कारण प्रेम अंतःकरणामध्ये असेल तर प्रेमाचं वर्णन करण्यात आनंद आहे. तर काही लोक प्रेमाचा दिखावा फार करतात, इतकं गोळगोळ बोलतं, असं प्रेम दाखवतात, पुढे गेल्यावर मागून टिंगल सुरू करतात. एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरे. जर मनातलं कळलं काय होईल बरं? भांडणं होतील तर रोज. प्रेम हे शुद्ध असावं आणि प्रेम धारण करण्याकरिता अंतःकरण शुद्ध असावं. तुकोबराय भगवंतला सांगतात, हे देवा मला प्रेम दे, पण ते प्रेम धारण करण्याची अगोदर क्षमता दे. कारण उचित प्रेमाखाली हृदयात आलधान भागायास आलधान भागायास आलोदान मागायास धोर करून यास आलोदान मागायास करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास धोर करोनी यास. हो, उचित कर, योग्यता दे, अधिकार दे, मग प्रेम घाली हृदयात. प्रेम धारण करण्याकरता अंतःकरण शुद्ध लागतं. वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सुवर्ण पात्र लागत असतं बरं का. दुसरं भांडं चालत नाही. विश्वास नसेल तर प्रयोग करून पहा. इकडं नाही का एखादा बिबट्या आहे का? करून पहा प्रयोग. पण तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. दूध काढायला मध्ये जाईल नाश्त्यावारी. जो दूध काढायला जाईल तो जाईल नाश्त्यावारी.
प्रेम धारण करण्याकरता अंतःकरण शुद्ध असावं लागतं. महाराज सांगताय से दे प्रेम काही कणा. त्या गोपीचं आणि भगवंताचं विशुद्ध प्रेम होतं. मग एक क्षण सुद्धा त्या गोपी कृष्ण वाचून राहत नव्हत्या. माझा कृष्ण देखील काय कोणी तरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा कृष्ण देवा कृष्ण देवा कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा. हाती घेऊन या फुले अंगणी रागत आले मोरे होते सारे ही कमीची कैसी भूल पडियली कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा. कृष्ण देवा काय माझा कृष्ण देवा काय कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा. पाहिला का माझा कृष्ण व्याकुळ होत आहेत. रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेलं रामही म्हणतात पाहिले का सीता. नदीला विचारलं सीता पाहिले का. डोंगराला विचारलं सीता पाहिले का. झाडाला विचारलं सीता पाहिले का. एका झाडाला विचारलं सीता पाहिले का. झाड काहीच बोल ना. तू कसं काय बोलशील. तू अशोकाचा वृक्ष घेतला माझा अशोक काय कळेल म्हणले. हे प्रेमाचं लक्षण आहे. असं जे विशुद्ध प्रेम आहे त्याचा अंश मला द्या. गोकुळवासियांनी शुद्ध प्रेम भगवंतावर केलेलं आहे. अशा अनेक लीला भगवान करतात. वेळ नाही लावून घ्यायला आवरून घेऊ आपण. महाराज सांगतात ही लीला बाजूला सारली पुढं खूप काही करायचं आहे. तृतीय चरणामध्ये हे सोंग सारीले या रूपे आणते हे सोंग सारीले या रूपे आणते सोंग सारे रे रूपे आणते सोंग सारे रे रूपे आणते माझी वाणी तुझे वर्णी
रूपी अनंत पुढे बोध करण्या. महाराज सांगता ही लीला बाजूला सरले, पुढं खूप काही करायचं आहे. गोकुळात भगवान नाचले, गोकुळाच्या बाहेर पडल्यावर जगाला नाचवलं. ज्याला नाचताही येतं आणि नाचवताही येतं तो भगवान आहेत बरं का. काहींना आग लावता येते, काहींना विझवता येते, काही दोन्ही कामं करतात. लावून देतात, विजित बसतात. काहींचं आडनावे आडनाव आग लावे असतं, काही जिथं जाती तिथं आगच लावतील. एखाद्याच्या घरी गेले पाहुणे मिळून 2 तास थांबले तरी घरात येतात आग लावून. घरातच ताळमेळ नाही. एखाद्या गावात जर गेले सप्ताहात 7 दिवस राहिले ते गावातच ताळमेळ लागून देत नाही. काही लोक असतात, तो जर एखाद्या भजनी मंडळात शिरला ना, 10 भजन्यात 3 पार्ट्या करून टाकतो. दोन्ही कामं जमतात. काही आग लावतात, काही विझवतात, काही लावितच राहतात नसते. भगवंत दोन्ही कामं करतात. भगवंताला नाचताही येतं आणि नाचवताही येतं. भगवान गोकुळात नाचले आणि गोकुळाच्या बाहेर पडल्यावर जगाला नाचवलं महाराज. अनेक राक्षस ठार मारले, गोकुळवासियांना परम आनंद दिला. इटासूर, बकासूर, धेनुकासूर, वत्सासूर, अगासूर वेगवेगळे राक्षस मारले. इंद्रादिकांचे, ब्रह्मादिकांचा, वरुणादिकांचा अहंकार नष्ट केला. बाहेर पडल्यावर एक कंसादिकांना मारलं, अनेक राक्षस मारले. कशा करता? तर भगवंताचं कार्य आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरिता भगवंताचा अवतार असतो. हेच महाराज शेवटच्या तुका म्हणे धर्मसंस्थापने केला. नारायणी अवतार धर्माच्या संस्थापने करता भगवंताचा अवतार असतो. अनेक लीला भगवान करू लागले. त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. एक एक गारण येऊ लागले. येणे माझे कवाळ उघडिले, येणे शिंगे तोडिले, दया दुधा देवचिरे, उलंडिले ताकाते, उलंडिले ताकाते, उलंडिले ताकाते. त्याने माझे कवळ उघडल्याने शिंके तोडले, दया दुधा त्या मक्षले उलंडिले ताकाते. एक एक गाणं येऊ लागले. यशोदा म्हणले, कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान गाई चरू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागले. हम बपोरा हवा घुमरे वाजे घुमा. हम बपोरा हवा घुमरे वाजे. ए हम बपोरा हवा घुमरे वाजे घुमा. हम बपोरा हवा घुमरे वाजे घुमा. ए घुमरे वाजे घुमा.
जीवन खेळ मांडो अवगत वगत वगत बोला जीवन खेळ मांडो अवगत वगत वगत बोला जीवन खेळ मांडो हो खेळ मोडला चला आवडू गाय बाई सुजीवी कटाई भूक केली म्हणून पाय पिढी झाली कांदी बार पडी भूक काय खेळायचे सुख अवघ्या सोडे दे मोठा जे चाद एकाला गोमटा घ्या रे घर देवा तामा देतो पंढरीनाथ मुद्दा घेऊन या करी पिंदे वाटी तो शिदोरी भांडदास किती का प्रसाद देतो पंढरीनाथ भगवान मध्यभागी बसले भूती गोपाळ बसले भगवान कला करतात करूया कला ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो सेवेकरी महिला मंडळ